मित्रांनो, आज आपल्या भावाने आपल्याला आणलेलं आहे इकडं कोपरे गाव आहे. जांभूळशी कोपरे मांडवे या साईडला आलेले आपण. आणि हे पाहू शकताय तुम्ही, हे एक छोटीशी तलाव आहे, मोठं तलाव आहे चांगलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे आणि पिण्याचं पाण्यासाठी वापर केला जातो याचा. खूप खतरनाक आणि खूप सुंदर असं तलाव आहे, बघू शकताय तुम्ही, दिसतंय. आणि पाणी एकदम स्वच्छ आणि थंडगार आहे आणि पाण्याला एवढा थंडावा आहे भाई, फ्रीजसारखं पाणी आहे, बघू शकताय तुम्ही. शिवाजी महाराजांच्या काळातली बावडी आहे. एक विहीर आहे, एक चौकोनी तलावासारखं आहे, बघू शकता. हे छोटं होतं पण गावकऱ्यांनी खोदून मस्त त्याला तटबंदी बांधून पाण्यासाठी याचा वापर केला जातो, पिण्याच्या पाण्यासाठी. कारण तर ह्या भागात पाणी टंचाई खूप जास्त आहे. पूर्ण सह्याद्रीच्या या उंच उंच पर्वतरांगा आहे आणि आपण जमिनीपासून लगभग 1000 ते 1200 फूट वरती डोंगरांच्या भागावरती, बघू शकताय. तुम्हाला खाली दिसत असेल, पहा, बघू शकताय तुम्ही. छान असं हे दृश्य आहे, छान नजारा आहे. आणि स्पेशल आपण या पाण्याच्या ठिकाणी बघायला आलो होतो हे पाणी. आणि पाण्याच्या इकडला इतिहास असा आहे का इकडं पिण्याच्या पाण्याची इकडं खूप टंचाई आहे. थोडा पठारी भाग असल्यामुळे, डोंगराळ भाग असल्यामुळे आहे ना, पाणी, हे बघा, हे पाणी काढायचं बघा कसं आहे, एकदम एक टायरचं बनवलेलं आहे ते, मला वाटतं याला काय बोलतात बाबा? गिधाड बोलतात, गिधाड. हे पिण्याचं पाणी पिण्यासाठी वापरले जाते हे गिधाड, बघू शकताय. खूप छान असं पाणी आणि खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे, एकदम स्वच्छ आहे. आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतंय भावा पाण्यामध्ये. हा काढ ना, बघूया ना, टेस्ट करायला काय. एक नंबर, आपण बी ट्राय करूया. थंड पाणी, फ्रीज सारखं पाणी, एकदम थंड आहे, एकदम छान पाणी. कडा एक नंबर बाबा. आणि हे जिवंत पाणी आहे, एकदम डोंगरामधलं पाझरलेलं पाणी आहे. आणि बघायचं जुन्या पद्धतीचं एक साधन आहे पाणी काढण्याचं, बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर. हा, डायरेक्ट ही इकडून तिकडून पाणी येतं सर. हा कपारी, हा, तसं ते कपारीत हे होतं. कपारीत पाणी. हे असे याच्यातून मोटर टाकणार ते आणि वरती घेणार शेतीसाठी. अच्छा. हां, आणि इकडं तिकडं बघ ना, पूर्ण पूर्ण तू असंच असेल ना, रस्ता आहे पूर्ण. आपल्याला वाटते का रस्ता नाही, पण रस्ता आहे डायरेक्ट पूर्ण एंडपर्यंत रस्ता आहे. इकडे JCB बी काम करतोय ते बघ. हा, करतात ना इथं बघ, ट्रॅक्टर आहे. आता पहिल्यांदा तरी इथं म्हणजे इकडचे लोक आहेत ना, पहिल्यांदा अरे टोनगी माहिती आहे ना, टोनग्यांचं औषध साप खतरनाक गेला रे. विरुळा होता. हा, नाही चल. विरुळा नव्हता, मग नाग का ना, काही नाग होता. नको अंगाव बिंगाव येईन रे. नाही तो घुसला चल दगडांमध्ये.
चल ऊन पडला, वाचलो पाय बी पडला नाही, बरं झालं. वाचले भाई वाचलो. हा ना. लय फास्ट मध्ये गेला रे निघून. चला सह्याद्रीमध्ये आले, तेवढ्या गोष्टी होतच राहतात. सह्याद्री फिरायचं म्हटल्यावर रिक्स पण तेवढीच आहे. हे बघ, हे कोपरे गाव. पहिल्यांदा मला ते सांग, लोक आहेत ना, लोक तिकडून कसं ते करीत असे, डोक्यावर डायरेक्ट सामान घेऊन ये. अरे बाप, आता हे जो रस्ता दिसतोय हां, हे म्हणजे यायसाठी बनवलं काहीतरी. त्या लोकांनी बनवलं आहे तिथं. बघते ते शेतीसाठी. आता पहिलं इकडे पण आता म्हणजे हे लोक आहेत ना, डेव्हलप करतात. ते बघ ना, ते शेती सर. हां, शेती म्हणजे मला ते सांग, पाण्याच्या पाईप आपल्या इकडं गहू नाही होत तसा इकडं गहू होतोय आता. मला ते येण्यासारखे. हे सगळं जलजीवनची लाईन आहेत. ते आपल्या इकडं कसं जलजीवनचं पाणी. अरे भाई, हा, तिथून आणलंय ना बरं. पण जलजीवनचं ते गेलेलं आहे. अच्छा, मागणी आहे. हां, पहिल्यांदा डांबरीकरण इथवरच होतं लास्ट. अच्छा, मग आता इथून लास्ट हा, तिकडं फार पाण्याचा स्रोत जर असला नाही इकडे, एकच नंबर. शेती पट्टी उगवती जमीन येणारे असं. ग्रामपंचायत चल.